कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय होत नाही, असंच झालं आमच्या बाबतीत. एक दिवस असा आला की पुसेगावच्या सेवागिरी महाराजांचे दर्शन घेण्याचा आम्हाला योग आला. आणि मी म्हटलं चला आपण एकटं जाण्यापेक्षा सासू सासरे मुलगा आणि ह्यांनी असे सगळे मिळून जाऊयात आणि दर्शन घेऊयात, आशीर्वाद घेऊन परत येऊयात. अशाच पद्धतीनं पुसेगावच्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी या ठिकाणी आलो. मग सगळेजण सोबत होते, छान वाटत होतं. जेव्हा मुलगा सोबत नसतो त्यावेळी नेहमी मनामध्ये विचार चाललेले असतात की मुलगा आता काय करत असेल. तिथूनच आम्ही खाली आलो. तिथं समाधी होती सेवागिरी महाराजांची. तिथंही आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थानं दर्शन घेतलं. ह्या आमच्या सासूबाई आहेत बघा, सासरे पुढं आहेत आणि प्रिन्स आणि ह्यांनी पण आहेत. मग आम्ही खऱ्या अर्थाने इथं समाधीचं दर्शन घेतलं, फुले वाहिली आणि म्हटलं चला आत्तापर्यंत जसा आशीर्वाद दिला आहे, आम्ही जसं काम करतो आहे त्या कामाला आम्हाला यश मिळू देत आणि आम्ही जे कष्ट करतो आहे त्या कष्टाचं फळ मिळू देत. मी तर नेहमी म्हणत असते मला दुसऱ्याचं काय नको आहे, पण मी जे कष्ट करते ना ते कष्ट करण्याची मला ताकद दे. किंवा माझ्या बाळाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी किंवा माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडून गेलेत, त्याला मी काही बदलू शकत नाही, पण त्या गोष्टी सहन करण्याची, माझ्या मुलाची काळजी घेण्याची मला ताकद आहे. एवढंच मी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मी हात जोडते त्यावेळी मी हेच म्हणते, मला प्रामाणिक राहायचं आहे, मला कुणाला फसवायचं नाही, मला स्वतःला कष्ट करायचं आहे आणि कष्टानं जे काही मिळेल त्यात मी समाधानी राहायला तयार आहे. आणि सासूबाई सासरे ह्यांनी आणि प्रिन्ससुद्धा ह्या सगळ्यांची मला साथ असते. त्यामुळं काही पण घडू देत, कुठली पण गोष्ट घडू देत, त्यांची खंबीर साथ हेच माझ्या आयुष्यातलं यशाचं खरं, तेच त्या यशाच्या पाठीमागचं खरं काहीतरी असतात, काही माणसं असतात तीच आहेत. म्हणजे माझ्या माहेरची माणसं आणि हे सासरची एवढी माणसं आता मी जी सांगते ह्यांचा मला एवढा सपोर्ट असतो की माझं यश हे माझं एकट्याच नाही तर यात सगळ्यांचं यश आहे असंच म्हणावं लागेल. आणि मला पण आज हे पुसेगावला तुम्हाला मी सांगितलं नाही, माझा पुसेगावच्या ह्या मंदिरामध्ये मठामध्ये पुसेगावचं जे ह्या वर्षीचं पुसेगाव हिंदकेसरी मैदान होतं तिथे काही मी बाईट घेतलेला मुलाखती, आमचं दुसरं चॅनल पण आहे त्याच्यामध्ये मी वेगवेगळे विषय कवर करत असते. मग त्यावेळी त्याच्यानिमित्त म्हणजे मी बाईट कवर केल्या म्हणून एक यूट्यूबर म्हणून माझा सन्मान होणार होता आणि म्हणून तर मी म्हटलं चला माझ्यासोबत तुम्ही सगळीच चला, म्हणजे मला पण आनंद वाटेल आणि खऱ्या अर्थानं मला काळजी पण करायची गरज लागणार नाही, कारण पुढं गेले की नेहमी काय चाललं असेल असं वाटतच राहतं. म्हणून आम्ही इथं आलो आणि अजून वेळ होता ते सुरू व्हायला कार्यक्रम, म्हणून म्हटलं अगोदर दर्शन घेऊया आल्या. मग दर्शन घ्यायला सुरुवात केली. इथे एक माकड बसलेलं, मग मी म्हटलं चला ते माकड दाखवूया. मग मी माकडाचं थोडं एक क्लिक केलं. मग दुसरं एक मंदिर होतं आतमध्ये शंकर पार्वतीचं, मग तिथं पण गेलो. मग तिथं पण प्रिन्सला सगळ्यांनी आशीर्वाद घेतला. मग प्रिन्सला पण तिथं घेऊन गेलो आणि प्रिन्सला पण एक आशीर्वाद तिथं ठेवलं खाली आणि आशीर्वाद प्रिन्सला पण मिळाला. दुसरं म्हणजे आशीर्वाद घेतल्यानंतर आमच्या सासूबाईंचं कसं असतं, जाईल तिथं त्यांना बोलायला लागतं, ओळख असू देत नसू देत त्या बोलणारच. मग लगेच त्यांनी तिथे असणाऱ्या पुजारन काकी होत्या, त्यांना काहीतरी विचारायला सुरुवात केली. मग त्या पण बोलक्या असतील, त्या पण त्यांनी काही माहिती सासूबाईंना जी विचारली ते त्यांनी सांगितली. मग झालं त्यांचं. तिथून झाल्यानंतर पुढं आम्ही बाहेर यायला लागलो. तिथून बाहेर येताना हे तुम्ही बघू शकता, इथून आम्ही दर्शन घेतलं आणि सगळे बाहेर न्यायला लागले. इथे तुम्ही बघू शकताय सगळेजण असे. इथं नंतर आम्हाला दिसलं ते नागदेवतेची मूर्ती आणि हे पण किती सुंदर पद्धतीनं आहे, तुम्ही बघू शकताय. इथं पण पुढं दर्शन घेतलं. ते दर्शन घेतल्यानंतर एक नंदी पण होतं तिथं. मग सुरुवातीला मग नंदीचे पण सगळेजण दर्शन घेत होते. मग आम्ही पण तिथं नंदीचे दर्शन घेतले. पुढं हा आहे तो मुख्य जो मठ आहे किंवा मंदिर आहे त्याचं बाहेरची, जिथं आपण सगळे बसतो आणि तिथून मूर्ती पण दिसते सेवागिरी महाराजांची. तिथं आले मठाधिपती. मग सगळेजण त्यांचे स्वागत झाल्यानंतर सगळेजण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घेत होते. मग सासू सासरे प्रिन्स यांनी सगळेजण गेले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ते घेतल्यानंतर मग प्रिन्सला पण मग त्यांच्या पायावरती घातलं आणि प्रिन्स घालण्याचं म्हणजे म्हटले सगळे घाला. मग प्रिन्सला पण ह्यांनी पायावरती घातलं. प्रिन्सला पण आशीर्वाद मिळाला. खरंच ह्या आशीर्वादाची खूप गरज वाटते मला नेहमी, कारण एवढं आयुष्य संकटांनी अडचणींनी भरलं आहे
की बाळापेक्षा काही वेगळं पाहिजे असतं माणसाला. आणि त्या प्रिन्सलाच एवढा त्रास होतो आहे किंवा काय वाटत असेल असंच मनामध्ये येतं. मग झालं, प्रिन्सला खेळवत बसली, वाट बघत बसली. आता कधी येणार पाहुणे, कधी प्रांताधिकारी आणि तहसीलदार होते. तेवढं माझं ऐकलंच म्हणायचं. तेवढ्यात मठाधिपती आले, प्रांत मॅडम आल्या, तहसीलदार मॅडम आल्या. आता म्हटलं चला सत्कार समारंभ सुरू होते. आता मला ह्या गोष्टीची काळजी कशासाठी, तर मुलानं सकाळी खाल्लेलं, इथे यायला वेळ झाला त्यामुळे दुपारचं तो बाहेरचं काही खात नाही. म्हणजे पोरगं उपाशीच. घरी काम ठेवून आलेलो सकाळी. आता घरी जाऊन आता सासूबाई पण सोबत. आता घरचं करणार कोण, जाऊन करायचं. एवढा सत्कार समारंभ पण बायकांचं मन असंच. माझ्या डोक्यात तेच, तो घरी जाऊन काम करायचं आहे. बरं नशीब नंबर आला, नाव पुकारलं. त्यांनी पण माझं एवढं कौतुक केलं. ते म्हटले की ग्रामीण भागातले अनेक मुलं खूप चांगलं काम करत असतात आणि त्यांचा सन्मान करणं आपल्याला गरजेचं आहे. प्रांत मॅडमने माझा सन्मान केला, एक सन्मान चिन्ह दिलं, प्रमाणपत्र दिलं. तो आनंद माझ्यासाठी एवढा होता की मला एक ऊर्जा मिळाली माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि हा आशीर्वाद मला खूप काही देणारा नक्कीच आहे.